हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचा आहे आपला डे 12चं लेक्चर्स आणि लास्ट लेक्चरमध्ये आपण 430 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहिले होते. तर आता आपल्याला त्याच्या पुढचे क्वेश्चन्स पाहायचे आहे. तर होप तुम्ही चांगली प्रॅक्टिस करत असाल त्या क्वेश्चन्सवर आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवत असाल. तर 431 द फंक्शन ऑफ चोक इन ट्यूबलाईट इज टू इंड्यूस. म्हणजे जो ट्यूबलाईट आहे त्याच्यामध्ये चोकचं काय काम आहे, तर आपल्याला माहीत आहे की जे इनिशियली हाय व्होल्टेज आहे ते इंड्यूस करणं आणि करंटला लिमिट करणं हे काम आहे आपल्या चोकचं. तर इथं ऑप्शन वाचू आपण, लो व्होल्टेज आणि लिमिट करंट. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे लो व्होल्टेज आणि इन्क्रीज करंट, हाय व्होल्टेज आणि लिमिट करंट आणि चौथा ऑप्शन आहे हाय व्होल्टेज आणि इन्क्रीज करंट. तर लास्ट याचं जे ऑप्शन आहे ते आहे सी नंबरचं, ऑप्शन नंबर सी. हाय व्होल्टेज इंड्यूस करणं आणि करंटला लिमिट करणं हे काम आहे चोकचं. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कलर ऑफ द लाईट एमिटेड बाय द सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर लॅम्पकडून जो कलर एमिट केला जातो तो कोणता आहे. आता हे कलर महत्त्वाचे मला जेवढेही अनुभवावरून मी आता पाहिलेले पेपर्स आहेत त्याच्यानुसार किंवा मग अजून जे तुम्हाला कलर्स तुम्ही लक्षात ठेवलेले पाहिजे असे आपण इथं क्वेश्चन सिलेक्ट केलेले आहे. तर व्हॉट इज द कलर ऑफ द लाईट एमिटेड बाय द सोडियम वेपर लॅम्प. सोडियम वेपर लॅम्पकडून कोणता कलर प्रोड्यूस केला जातो हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर पहिलं ऑप्शन आहे ब्ल्यूइश, दुसरं ऑप्शन आहे येलोइश आणि रेडिश आणि ग्रीनिश. तर याचा राईट आन्सर आहे मित्रांनो. तुम्ही थिंक करा पहिले, मी मार्क करण्याच्या अगोदर आणि मग मी मार्क करतो. तुम्ही थिंक केलं असेल कारण की मी ऑप्शन वाचण्यापर्यंत. तर राईट आन्सर आहे येलोइश. याला लक्षात कसं ठेवायचं, सोडा जेव्हा तुम्ही पाहिला असेल तो येलो कलरचा, बरोबर, तर तो येलोइश दिसतो तुम्हाला सोडा, जो पिला नाही पाहिजे बस तोच सोडावा आहे हा. ओके, तर सोडियम, सोडा आणि सोडावरून येलोइश असं काहीतरी लक्षात ठेवा. नाही तर सोडा वेगवेगळ्या कलरचे सुद्धा येतात, असं काहीतरी निमॉनिक्स बनवून त्याला लक्षात असू द्या. देन पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे, आफ्टर स्टार्टिंग द व्होल्टेज अक्रॉस द ट्यूबलाईट इज अबाउट. हा सुद्धा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे की आफ्टर स्टार्टिंग ट्यूबलाईट म्हणजे ट्यूबलाईट चालू झाल्याच्या नंतर त्याच्या अक्रॉसमध्ये किती व्होल्टेज असते. हा युनिक क्वेश्चन्स आहे. याचं उत्तर जे आहे, खूप सारे मुलं 230 व्होल्ट येतात, तर नाही, सुरुवातीला वाढते आणि त्याच्यानंतर जे व्होल्टेज आहे ते 100 व्होल्टच्या जवळपास येते. म्हणजे 110 व्होल्ट जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिसत आहे ते राईट आहे की त्याला रनिंग कंडिशनला जे आहे ते व्होल्टेज कमीत कमी लागते आणि हेच काम चोक आपलं करत असते. देन पुढे द मेन अप्लिकेशन ऑफ आर्क लॅम्प इज. पहा, आता आपण इल्युमिनेशन चॅप्टरमध्ये आर्क लॅम्पचा उपयोग हा सिनेमा प्रोजेक्टरमध्ये केला जातो हे शिकलेलो आहोत. पण इथे अजून एक आन्सर आहे याचं, ते म्हणजे सर्च लाईट. तर इथे जे ऑप्शन दिलेले आहे सिनेमा प्रोजेक्ट, सर्च लाईट, हिटिंग अँड इल्युमिनेशन आणि ए अँड बी ऑफ द गिवन. तर राईट आन्सर होईल इथं ऑप्शन नंबर डी. म्हणजे सिनेमा प्रोजेक्टर आहेच पण सर्च लाईटसुद्धा एक ॲप्लिकेशन आहे जे आपल्याला थेरीमध्ये नाही भेटलं होतं, आपण त्याला नाही शिकलो होतो. पण इथे मी त्याच्यासाठीच तो क्वेश्चन्स कव्हर केलेला आहे की सर्च लाईटसुद्धा एक त्याचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे बायचान्स जर आता हा क्वेश्चन्स आला असता तर मोस्ट ऑफ द मुलांनी याचं आन्सर सिनेमा प्रोजेक्टरच मार्क केलं असतं. तर असे काही हे ट्रिकी क्वेश्चन्स आहे जे आपल्याला थेरीमध्ये न सापडता कुठं ना कुठं तरी कोणत्या ना कोणत्या MCQ सोर्समध्ये सापडत असतात. त्यातलाच हा एक क्वेश्चन्स आहे जो आपण मार्क करून ठेवा व्यवस्थित की आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन आहे, द पॉवर फॅक्टर ऑफ ॲन इनकॅन्डिसंट लॅम्प इज. इनकॅन्डिसंट लॅम्पचा पॉवर फॅक्टर किती असतो. आता तुम्हाला माहीत आहे इनकॅन्डिसंट लॅम्प म्हणजे ज्यामध्ये टंगस्टनची तार आली आणि तो आलं, टंगस्टनची तार म्हणजे रजिस्टिव्ह वायर आणि रजिस्टिव्ह वायर म्हणजे रजिस्टिव्ह लोड आणि रजिस्टिव्ह लोड म्हणजे इनफेज म्हणजे युनिटी पॉवर फॅक्टर. हे सगळा पुरा क्रमच लागलेला असतो. त्याच्यामुळे इनकॅन्डिसंट लॅम्प जो आहे त्याचा पॉवर फॅक्टर राहतो युनिटी 1. ठीक आहे. देन पुढे मर्क्युरी वेपर लॅम्प गिव्स. जो मर्क्युरी वेपर लॅम्प आहे तो कोणता कलर आपल्याला देतो. पिंक लाईट, येलो लाईट, ग्रीनिश ब्ल्यू आणि व्हाईट लाईट. तर पहा, आता हा आहे मर्क्युरी. ओके, तर मर्क्युरी जो आहे तो ब्ल्यूश कलरसुद्धा देतो, ब्ल्यूश ॲक्च्युली. पण जे ऑप्शन्स आहे त्याच्यामध्ये ब्ल्यूश न देता इथं ग्रीनिश ब्ल्यू म्हटलेलं आहे, ब्ल्यूश न म्हणता ग्रीनिश ब्ल्यू म्हटलेलं आहे. तर ते अगदी राईट आहे. म्हणजे एक तर ब्ल्यूश म्हणा किंवा ग्रीनिश ब्ल्यू म्हणा चालते. तर ऑप्शन्समध्ये लक्षात ठेवा ग्रीनिश ब्ल्यू आहे किंवा मग ब्ल्यूइश असं सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. ठीक आहे. जर हे ग्रीनिश ब्ल्यू नसतं तर आपण ब्ल्यूश सिलेक्ट केलं असतं, ते एकच होते त्याचा अर्थ. तर हे तुम्ही लक्षात ठेवा. मर्क्युरी असेल, मर्क्युरी तुम्हाला माहीत असेल की डॉक्टरकडे असते, मग डॉक्टरकडे मर्क्युरी असते. त्याच्यामध्ये म्हणजे जे तापमापी असतात आधीच्या येत होत्या त्याच्यामध्ये मर्क्युरी पारा राहायचा, तर तो काळ्या कलरचा नाही बा निळ्या कलरचा आहे, असं काहीतरी तुम्ही लॉजिक लावून लक्षात ठेवा त्याला. देन पुढे इन DC जनरेटर
विंडेज लॉस इज प्रोपोर्शनल टू. पहा, DC जनरेटरमध्ये जे विंडेज लॉस असतात किंवा DC मशीनमध्ये म्हणा, ते लॉसेस कशावर डिपेंड असतात किंवा कशाच्या प्रोपोर्शनल असतात, असं आपल्याला इथे क्वेश्चन विचारलेला आहे. पहिलं ऑप्शन आहे स्क्वेअर ऑफ द सप्लाय करंट, म्हणजे सप्लाय करंटचा स्क्वेअर, तो चुकीचा आहे. करंटवर विंडेज लॉसेस डिपेंड नसतात. विंडेज लॉसेस काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. विंडेज लॉसेस म्हणजे जे हवेचं फ्रिक्शन होत आहे, हवेसोबत फ्रिक्शन होत आहे, रोटरला जो हवेचा विरोध होत आहे, हवा विंड, त्याच्यामुळे जो होणारा लॉस आहे, जे एक्स्ट्रा पॉवर लागते, तो एक लॉस आहे आणि त्याच लॉसला म्हणतो आपण विंडेज लॉस. जे मी तुम्हाला ते समजून सांगत आहे ते फास्ट समजून सांगत आहे, जास्त डिटेलमध्ये नाही. मे बी होऊ शकते नवीन विद्यार्थी असेल त्यांना कळणार नाही काही, जर माहीत नसेल तर. फ्लक्स डेन्सिटी, सप्लाय व्होल्टेज आणि डी नंबरचं ऑप्शन म्हणते आहे स्क्वेअर ऑफ द आर्मेचर स्पीड. तर पहा, विंडेज लॉस आहे तर स्पीडवर डिपेंड आहे. जर स्पीड कमी असेल तर लॉससुद्धा कमी असेल, स्पीड जास्त असेल तर विरोधसुद्धा जास्त असेल. त्याच्यामुळे हे डिपेंड आहे स्क्वेअर ऑफ द आर्मेचर स्पीड आणि तेही डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इथं असं काहीच म्हटलं नाही आहे डायरेक्टली इनव्हर्सली, पण जेव्हाही काही म्हटलं नाही तेव्हा समजून जायचं की ते डायरेक्टली प्रोपोर्शनलच आहे. तर याचं राईट आन्सर आहे स्क्वेअर ऑफ द आर्मेचर स्पीड. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर सिरीज बाउंड जनरेटर. आता असा सिरीज बाउंड जनरेटर नसतो, जस्ट सिरीज जनरेटरच असतो, पण इथे एक उभारी शब्द टाकलेला आहे यांनी की सिरीज बाउंड जनरेटर. उभारी म्हणजे एक्स्ट्रा. तर शंट जनरेटर अँड कंपाऊंड जनरेटर आर एक्झाम्पल ऑफ, म्हणजे शंट असेल, सिरीज असेल किंवा कंपाऊंड असेल, हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहे. तुम्ही क्वेश्चनचं एक एक स्वरूप लक्षात घ्या. कधी तुम्हाला कठीण, तर कधी मीडियम, तर कधी तुम्हाला युनिकच क्वेश्चन पाहायला भेटेल तुम्ही नाही पाहिलेला. कधी तुम्ही ज्यामध्ये मिस्टेक करतात तो तुम्हाला क्वेश्चन्स असं वेगवेगळ्या पॅटर्नचे तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटेल. आता हा सोपा क्वेश्चन्स आहे, म्हणजे जेही बऱ्यापैकी मुलं ज्यांनी बॅच केलेली आहे किंवा चांगला अभ्यास करता आहे त्यांना माहीतच आहे या प्रश्नाचं उत्तर. पण असेही काही आपले गरीब विद्यार्थी असतात की ज्यांना ह्यासुद्धा क्वेश्चनचा आन्सर माहीत नसते. तर जनरेटरचे 2 प्रकार आहेत, सेल्फ एक्सायटेड आणि सेपरेटली एक्सायटेड. सेपरेटलीचा कोणताच प्रकार पडत नाही आणि सेल्फ एक्सायटेड जे आहे त्याचे 3 प्रकार पडतात, शंट, सिरीज आणि कंपाऊंड. सिरीज पहिले म्हणा, शंट नंतर म्हणा, काही केलं तरी काही फरक नाही पडत. तर सिरीज, शंट आणि कंपाऊंड जे आहे हे 3 प्रकार सेल्फ एक्सायटेड DC जनरेटरचे आहे आणि तेच आपल्याला विचारलेले आहे की हे एक्झाम्पल कोणाचे आहे. तर सेल्फ एक्सायटेड पहिलंच ऑप्शन दिसत आहे, त्याच्यामुळे मी बाकीचे ऑप्शन वाचण्याची काही आवश्यकताच नाही आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन आहे द इफेक्ट ऑफ आयरन लॉस ऑन DC जनरेटर इज. आयरन लॉसचा जो होतो, आयरन लॉस माहिती आहे तुम्हाला, आयरन लॉसमध्ये येतात 2 लॉस, एडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस. तर हा जो एडी करंट लॉस आणि हिस्टरेसिस लॉस आहे ज्याच्यामुळून आपण त्याला आयरन कंबाईनमध्ये आयरन लॉस म्हणतो आहे, तर याचा परिणाम काय होतो DC जनरेटरमध्ये. तर ऑप्शन पहिलं म्हणतं आहे लॉस ऑफ इफिशियन्सी, लॉस ऑफ व्होल्टेज, लॉस ऑफ करंट आणि लॉस ऑफ आयरन. तर पहा, लॉस ऑफ आयरन लॉस म्हणजे लॉस ऑफ आयरन नाही आहे, हेही मार्क करणारे विद्यार्थी पेपरला जातात, लक्षात ठेवजा. जे मॅचिंग पाहतात आणि ऑप्शन मार्क करतात ते अजिबात म्हणजे डायरेक्ट पेपरला गेलेले विद्यार्थी आहे, ठीक आहे. म्हणजे आयकाडी त्याला दुसऱ्यानं काढून दिलेलं आहे, अशी कंडिशन खराब असते. तर इथे लॉस ऑफ आयरन म्हणजे आयरनचा लॉस नाही आहे, ना लॉस ऑफ व्होल्टेज ना लॉस ऑफ करंट आहे. ॲक्च्युली लॉस होऊन राहिला आहे म्हणजे पॉवरचा लॉस होत आहे आणि पॉवरचा लॉस झाला आहे म्हणजे आपली इफिशियन्सी कमी झालेली आहे. म्हणजे इथं इनडायरेक्टली याचा आन्सर होत आहे लॉस ऑफ इफिशियन्सी, कारण की जेवढा लॉस जास्त तेवढी इफिशियन्सी कमी. म्हणूनच आपल्याला लॉस हे कमीत कमी पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला इफिशियन्सी ही जास्तीत जास्त मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरपोल इन DC मशीन्स आर यूज टू. इंटरपोल्स इन DC मशीन्स आर यूज टू रिड्यूस द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन, रिड्यूस द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन. इंटरपोलचं काय काम आहे तर तुम्हाला माहीत आहे, इंटरपोल हे आपण आर्मेचर रिॲक्शन कमी करण्यासाठीच वापरतो. पहिलंच ऑप्शन आपल्याला बरोबर दिसत आहे. दुसरं ऑप्शन आहे रिड्यूस द इफेक्ट ऑफ कॉगिंग, चुकीचा. रिड्यूस द इफेक्ट ऑफ क्रॉलिंग, तेही चुकीचं आहे. हे कॉगिंग आणि क्रॉलिंग इफेक्ट कुठं आहे, 3 फेज इंडक्शन मोटरशी रिलेटेड आहे आणि हा क्वेश्चन कशाचे आहे, DC मशीन. काही लॉजिकच लागलं नाही त्याचं. आणि नन ऑफ द अबव, नन ऑफ दिस हे सुद्धा चुकीचं आहे, कारण ऑप्शन राईट बरोबर आहे ऑप्शनमध्ये. तर रिड्यूस द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन, तर याचं राईट आन्सर येईल ऑप्शन नंबर ए बरोबर, ठीक आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे 441 नंबरचा द मेन फंक्शन ऑफ अ कॉम्युटेटर इन अ DC जनरेटर इज. कॉम्प्युटरचं काय फंक्शन आहे, बेसिक क्वेश्चन आहे ज्याचा आन्सर आपल्याला माहीत असलं पाहिजे. पहा, मी जेवढे हे बेसिक क्वेश्चन्स घेतो ना तेव्हा मलाही विचार पडते कधी कधी की एवढं बेसिक कसं काय शिकावं, कारण की जोही विद्यार्थी म्हणजे हा क्वेश्चन्स घेण्याला ऐकच नसतो ॲक्च्युली MCQ, हा फक्त संख्या वाढवण्याला आलेला आहे, बरोबर. जर हुशार विद्यार्थ्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर, पण तो हुशारचा आकडा फार कमी आहे आणि गरिबांचा आकडासुद्धा थोडा जास्त असतो, त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यावं लागते.
जी युनिक प्रश्न आहे की ज्यांचे उत्तरं तुम्हाला माहीतच असले पाहिजे त्यासाठी असे क्वेश्चन मला ॲड करावे लागतात. तर कॉम्युटेटरचं जे काम आहे ते एसीचं रूपांतर डीसीमध्ये करणं, बरोबर, ज्याला आपण स्प्लिट रिंग म्हणतो आहे कॉम्युटेटरलाच. आणि जे स्लीप रिंग असते ते एसीमध्ये रूपांतर ठेवते. तर इथे कन्वर्ट डीसी टू एसी, एसी टू डीसी राईट ऑप्शन आहे, कन्वर्ट एसी टू डीसी. आता इथं जर तुम्हाला एसी इंटू म्हणजे एसी इंटू युनिडायरेक्शनल डीसी असं म्हटलं असतं तर ते सुद्धा आन्सर बरोबर असतं, याच्यापेक्षा जास्त बरोबर. युनिडायरेक्शनल करंट असं म्हटलं असतं तर. 442 नंबरचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर. डीसी एनर्जी इज सेव्ड ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग ब्रेकिंग ॲक्शन ऑफ द मशीन. डीसी एनर्जी सेव्ह होते ड्युरिंग विच ऑफ द फॉलोइंग ब्रेकिंग ॲक्शन, म्हणजे पुढीलपैकी कोणत्या ब्रेकिंग ॲक्शनमध्ये एनर्जी स्टोअर होते इन डीसी मशीन किंवा ऑफ द डीसी मशीन. तर पहा, तर प्लगिंग आहे. प्लगिंगमध्ये तुम्हाला माहीत आहे वायरशी काय करतो आपण, अदलाबदल करतो, तिथं काही एनर्जी आपली सेव्ह होत नाही. डायनॅमिक ब्रेकिंग, या डायनॅमिक ब्रेकिंगमध्ये आपण आर्मेचरला सप्लायपासून डिस्कनेक्ट करतो, रेओस्टॅट लावतो, तर तिथंसुद्धा एनर्जी सेव्ह होत नाही, कारण की जे काही एनर्जी आहे म्हणजे कायनेटिक एनर्जी ती त्या रजिस्टरमध्ये जाऊन इलेक्ट्रिकलच्या स्वरूपात खर्च होते, उष्णतेच्या स्वरूपात खर्च होते रजिस्टरमध्ये. देन आहे तिसरं रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. तुम्हाला माहीत आहे या रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमध्ये मोटर बिकम अ जनरेटर. जर मोटर असेल, डीसी मशीन म्हणजे मोटर, तर ती जनरेटर बनते, कारण की स्पीड वाढल्यामुळे, आणि ती पॉवर फेड करते आपल्या सप्लायला, तर याच्यामध्ये आपली पॉवर सेव्ह होते. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रिजनरेटिव्ह ब्रेकिंग. आणि इथं खाली आहे डी नंबरचं एडी करंट ब्रेकिंग. तर हे एडी करंट मी पहिल्यांदा पाहू राहिलो आहे काय आहे तर मलाही माहीत नाही. तर राईट आन्सर आहे याचं सी. असं काही नाही आहे एडी करंट ब्रेकिंग, नाही तर उद्या कोणी विचारावं की एडी करंट ब्रेकिंग काय आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे. एक 12 पोल व्हेव रिलेटेड डीसी मशीन ॲज पॅरलल पाथ. डीसी मशीन म्हणजे कॉमन क्वेश्चन झाला तो, एक तर जनरेटर असेल किंवा मोटर असेल. डीसी मशीन म्हटलं तर काही एकच झालं ते. तर आता एक डीसी मशीन आहे ज्याच्यामध्ये 12 पोल आहे, तर पॅरलल पाथ किती असेल. तर माहीत आहे आपल्याला कन्सेप्ट की जर व्हेव वाइंडिंग असेल, व्हेव रिलेटेड म्हणजेच व्हेव वाइंडिंग असेल तर पॅरलल पाथ ऑलवेज 2 असतात, आणि जर लॅप वाइंडिंग असेल तर पॅरलल पाथ A = P असतात. हा कन्सेप्ट आपल्याला माहीत पाहिजे. तर व्हेव रिलेटेड डीसी मशीन हॅज अ पॅरलल पाथ. ऑप्शन नंबर बी राईट आहे 2. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय म्हणतो आहे आपल्याला. क्वेश्चन वाचा. पहिले आपण याला टायमर लावावा लागेल तुम्हाला सॉल्व करण्यासाठी. पहा काय म्हणतो आहे. इफ द कंडक्टर कम्प्लीट 50 टन्स बाय कटिंग 2. इफ अ कंडक्टर कम्प्लीट्स 50 टन्स, म्हणजे 50 टन्स कंप्लीट केलेले आहे कंडक्टरनं. इफ अ कंडक्टर कम्प्लीट 50 टन्स म्हणजे त्या कंडक्टरचे 50 टन्स आहे, बाय कटिंग 2 वेबर्स ऑफ फ्लक्स इन 2 सेकंद. 2 सेकंदामध्ये तो 2 वेबर फ्लक्स कट करतो आहे, तर द इंड्यूस EMF विल बी. ईच अँड एव्हरी विद्यार्थ्याला हा क्वेश्चन्स आला पाहिजे, बरोबर. जर असा क्वेश्चन्स मित्रांनो पेपरमध्ये आला आणि तुम्हाला जर त्याचं आन्सर्स नाही आलं तर काही फायदा नाही आहे. ओके, सोपा क्वेश्चन्स आहे, न्यूमरिकलसुद्धा आपल्याला जमले पाहिजे. तर मी क्वेश्चन तर तुम्हाला वाचून समजून सांगितलंच आहे, टायमरसुद्धा लावलेला आहे. 30 सेकंदामध्ये तुमचं आन्सर्स आलं पाहिजे. तोपर्यंत थोडंसं घोटभर पाणी तुमची इच्छा असेल तर थोडंसं पिऊन घेतो, ठीक आहे. उत्तर आलं असेल. 30 सेकंदसुद्धा खूप झाले त्या क्वेश्चनसाठी. चलो टाइमआउट. पहा, आता या क्वेश्चनला सॉल्व करायचं तर तुम्हाला इन्स्टंटेनियस EMFचा फॉर्म्युला माहीत असेल. E = N dφ/dt. याचा यूज आहे या क्वेश्चनमध्ये. हा फॉर्म्युला EMF इन्स्टंटेनियस EMFचा. तर इथे N म्हणजे काय आहे, नंबर ऑफ टन्स. किती टन्स आहे 50, तर 50 फूट करा गुणेला dφ/dt म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ फ्लक्स विथ रिस्पेक्ट टाईम. किती फ्लक्स कट करते 2, तर वरतं 2, हे फायच्या जागी 2, आणि टाईम आहे तर T. टाईम आता खाली 2, टाईम 2 सेकंद आहे आणि 2 वेबर आहे. तर इथे हे 2 तर झाले सरळ सरळ कॅन्सलच, म्हणजे उरला काय 50, तर 50 व्होल्ट. बस, चिल्लर क्वेश्चन होता म्हणून सांगितलं तुम्हाला 5 सेकंदामध्ये सुद्धा त्याचं उत्तर येऊ शकते. तर 50 व्होल्ट जे आहे ते राहील आपलं आन्सर, म्हणजे ऑप्शन नंबर बी जो आहे ते राईट आहे या क्वेश्चनचं. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. डीसी जनरेटर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ. डीसी जनरेटर जो आहे तो कोणत्या प्रिन्सिपलवर कार्य करतो. सगळ्या दुनियेला माहीत आहे, तुम्हाला माहीत नसेल ही गोष्ट तर पॉसिबलच नाही आहे, बरोबर ना. तर फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन.
ठीक आहे. आणि तिथं जाऊन तुम्ही लेन्झ लॉ मार्क करत असाल किंवा क्रिचॉफ्स लॉ मार्क करत असाल तर मग तुमचा सत्कार करायला पाहिजे, लक्षात ठेवा. देन पुढे 446 नंबर, EMF ऑफ अ DC जनरेटर, व्हॉट इज द EMF इक्वेशन. क्वेश्चन्स हा ट्रान्सकोला सुद्धा आलेला आहे आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी इथं माती खाल्ली, पाठ करून माती खाल्ली, तिथं राईट फॉर्म्युला आयडेंटिफाय करूच शकले नाही. जो पहिला दिसला धरला त्याला दिला क्लिक करून आणि खतम काम, बरोबर. तो तिथं तुम्हाला जाऊन टोला लावायचा नाही आहे, बरोबर. टेक्निकली जो फॉर्म्युला तुमच्या डोक्यामध्ये होता त्याला बरोबर आठवा, लिहा, मॅच करा आणि बुद्धीनं ॲन्सर द्या. राजा काहीही तुम्ही देता आणि मग पस्तावता आणि असे 4-4, 5-5 क्वेश्चन, मग 10-10 क्वेश्चन तुम्ही चुकून येता, तर अशानं कशानं आपला रिझल्ट येणार आहे. ठीक आहे, कॉलला चला. ठीक आहे, चला. तर मग आता काय फॉर्म्युला आहे आपल्याला माहीत आहे. जनरेटेड EMFचा फॉर्म्युला EG इज इक्वल टू phi-ZNP अपॉन 60 × A हा फॉर्म्युला आहे. याला तुम्हाला ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे की तुम्ही या फॉर्म्युल्याला असं नाही असं सुद्धा पाठ करू शकता. नागपूर जिल्हा परिषद हायफाय सिटी आहे. नाही नागपूर तर नाशिक घ्या, नगर घ्या, जे काही आहे, पण ते यन घ्या, फक्त नांदेड घ्या, बरोबर. पण यन म्हणजे काही अजून दुसरं नका घेऊ, ठीक आहे. इथं मुंबई नका घेऊ, फक्त ते यम होऊन जाईल. तर नागपूर जिल्हा परिषद हायफाय सिटी आहे आणि त्याच्या खाली 60 अपॉन 60 × A आणि त्याच्या खालीच अमरावती आहे, अकोला आहे, अजून काही असेल सिटी समजा. तर अशा काही नियमानुसार फॉर्म्युला. आता हे सगळे अल्फाबेट तुम्हाला कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये दिसतात ते पहा. म्हणजे हा क्वेश्चन्स असं सिल्ली काही टाईमपास केल्यासारखं फुग्यात ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे बसले बादशासारखे उत्तर मार्क करू राहिले, ओके, हे नाटकं नका करू. एक एक क्वेश्चन्स महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी, त्याच्यामुळे त्याला बारकाईने सॉल्व करा. तर आता हे पहा, phi-ZNP जसं तसं दिसून आलं नाही. आता एकानं मला हे विचारलं की सर पहिले फाय पाहिजे की पहिले झेड पाहिजे. अरे काहीच नाही आहे. 3 × 4 कर की 4 × 3 कर, उत्तर तेवढंच येते 12, बरोबर. तर इथं phi-NZP अपॉन 60 × A. तर मला याच ऑप्शनमध्ये 60 × A दिसत आहे, बाकीच्या सगळ्या ऑप्शनमध्ये 10 येईन, 100 येईन, 50 हे दिसत आहे. तर जास्त विचार करण्याची गरज तशी उरली नाही आहे. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन A. पण आता पुढे होणारा चमत्कारसुद्धा सांगतो तुम्हाला. आता हा फॉर्म्युला याने विचारला, हाच क्वेश्चन भविष्यात कसा विचारेल की DC EMF जनरेटेड EMF फॉर्म्युला फॉर लॅप वाइंडिंग. आणि जर मग लॅप वाइंडिंगसाठी जर विचारलं ना, तर तेव्हा हा A आणि हा P दोन्ही नाही राहणार त्याच्यामध्ये, कारण की लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ हे पोलच्या इक्वल राहतात, तर दोन्ही ते कॅन्सल होऊन जातात. आणि तेच जर वेव्ह वाइंडिंगसाठी विचारला तर इथं Aच्या जागी 2 येते, म्हणजे तिथं खाली 60 × 2 म्हणजे 120, म्हणजे phi-ZNP अपॉन 120 हे सुद्धा ऑप्शनमध्ये असू शकते. ठीक आहे, तर हे थोडंसं लक्षात ठेवा. हे सगळं तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्हाला माहीत आहे. पुढे जाऊ आपण. विच मोटर इज यूज फॉर अ ट्रॅक्शन वर्क. परत सोपा क्वेश्चन आहे की ट्रॅक्शन वर्कसाठी जी मोटर आहे ती कोणती यूज केली जाते, DC सिरीज मोटर. जे सोपे क्वेश्चन्स आहे, जे डायरेक्टली आपल्याला माहीत आहे, त्याच्या तुम्हाला म्हणजे एक्सप्लेनेशनची काही आवश्यकताच नसते. पुढे, कंपेन्सेटिंग इन DC जनरेटर इज द प्रायमरी रिझन फॉर प्रोव्हाइडिंग अ कॉईल. कंपेन्सेटिंग कॉईल प्रोव्हाइड करण्याचं DC जनरेटरमध्ये किंवा DC जनरेटरमध्ये म्हटलेलं आहे की प्रायमरी रिझन काय आहे. कंपेन्सेटिंग वाइंडिंगचं प्रायमरी रिझन, सगळ्यात महत्त्वाचं रिझन काय आहे. ठीक आहे, असा क्वेश्चन्स भरपूरदा आलेला आहे आणि खूपदा मुलाचं ॲन्सर्स हे होतात, बोथ ऑफ द सांगून देतात, बरोबर. पण इथं जेव्हाही तुम्हाला असं प्रायमरी रिझन विचारलं तर त्याचा आन्सर आहे न्यूट्रलाइज द किंवा रिड्यूस द मेन आर्मेचर, म्हणजे आपला जो आर्मेचर रिॲक्शनमधला जो इफेक्ट आहे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट, तो कमी करणे. एक क्रॉस मॅग्नेटायझिंग असतो, एक डीमॅग्नेटायझिंग असतो. ठीक आहे, जर ऑप्शन असे वेगवेगळे असतील, तुम्हाला प्रायमरी रिझन, मी अजून ऑप्शन वाचले नाही आणि मला माहिती नाही आहे काय ऑप्शन्स आहेत, पण मी तुम्हाला टेक्निक सांगतो आहे की याचं ॲन्सर माझ्या डोक्यात फिक्सच आहे, ओके. कारण आपण जेव्हा क्वेश्चन्स वाचतो तेव्हा आपला अभ्यास तेव्हा झालेलाच असतो. तर त्याचा राईट आन्सर द्यायचं तुम्हाला रिड्यूस दी आर्मेचर रिॲक्शनमधला जो आहे क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट. नाहीतर मग जर हे नसेल समजा तर मग आर्मेचर रिॲक्शन आपण देऊ शकतो. तर आता इथे जे आहे म्हणजे क्रॉस नाही आहे, डीमॅग्नेटायझिंग नाही आहे, तर मग आर्मेचर रिॲक्शनच त्याचा आन्सर होईल. पण आता इथे जर पाहिलं आपण ऑप्शन टू न्यूट्रलाइज द क्रॉस मॅग्नेटायझिंग इफेक्ट टू मेंटेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द युनिफॉर्म फ्लक्स, तर चुकीचंच आहे. युनिफॉर्म फ्लक्स मेंटेन करणे हे त्या कंपेन्सेटिंग वाइंडिंगचं काम नाही आहे. तुम्हाला हे सुद्धा विचारलं जाते की कंपेन्सेटिंग वाइंडिंग कुठं बसवलेली असते, ती कशी असते, ती कशी जोडलेली असते, मग इंटरपोल वाइंडिंग कशी असते, कुठं जोडलेली असते, तिचं काय फंक्शन आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर माहीत असल्या पाहिजे. एका क्वेश्चनच्या मागं त्या आजूबाजूच्या एरिया पूर्ण तुम्ही आठवा. ठीक आहे. टू कंपेन्सेट फॉर द डिक्रीजिंग मेन फ्लक्सला कंपेन्सेट करणं हे सुद्धा चुकीचं आहे. आणि टू न्यूट्रलाइज द आर्मेचर, म्हणजे हाच तो कंपेन्सेट करणं म्हणजे जे घट झालेली आहे मेन फ्लक्समध्ये ती भरून काढणे, ते सुद्धा काम नाही आहे त्याचं. आणि न्यूट्रलाइज द आर्मेचर MMF हे सुद्धा नाही आहे. तिथं गेल्यावर तुम्हाला हेच ऑप्शन बरोबर वाटते, कारण हा शब्द तुमच्या डोक्यात फिरते, कंपेन्सेट
आणि असे असे शब्द आपल्याला मूर्ख बनवतात, तर तसं करायचं नाही आहे. उत्तर आपल्याला माहीत असले पाहिजे, थेरी चांगली क्लिअर असली पाहिजे. तर टू न्यूट्रलाइज द क्रॉस मॅग्नेटायझिंग फ्लक्स किंवा इफेक्ट. आता हा क्वेश्चन पहा. आता जादू आहे, तर हुशार विद्यार्थ्यांनी नक्की याचं उत्तर बरोबर काढा. गरीब विद्यार्थ्याला तर थोडासा प्रॉब्लेमच जाईल. तसा क्वेश्चन काही फार मोठा कठीण नाही आहे, सोपाच आहे, पण तरी याचं उत्तर पहा. इफ झेड इज द टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर. झेड जे आहे ते टोटल नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर्स आहे आणि पी इज द नंबर ऑफ पोल्स, आणि पी जे आहे ते पोल्स आहे. देन द नंबर ऑफ आर्मेचर कंडक्टर इन द पॅरलल पाथ, आणि तुम्हाला आर्मेचर कंडक्टर्स विचारलेले आहे इन पॅरलल पाथ. पहा, आर्मेचर कंडक्टर्स, तुम्हाला पहिले आर्मेचर कंडक्टर सांगण्याच्या अगोदर उदाहरण सांगितलेलं आहे की समजा 24 कॉईल आहेत टोटल आणि पोल आहेत 4. 24 कॉईल आहे आणि पोल आहे 4. डेटा एकच आहे आणि एका साईडला आहे लॅप वाइंडिंग आणि एका साईडला आहे वेव्ह वाइंडिंग. तर लॅप वाइंडिंगमध्ये जे पॅरलल पाथ राहतात ते ए बरोबर पी राहतात, म्हणून याला पी ए बरोबर पी. तर पी किती आहे? 4. तर 4ने याला डिवाईड करा, बरोबर. म्हणजे प्रत्येक पॅरलल पाथमध्ये 6 कॉईल येतील. या जेवढ्याही कॉईल्स आहे, जेवढ्याही कॉईल आहे त्याला पीनं काय करा? डिवाईड करा. म्हणजे ते तुम्हाला काय होईल, एका ग्रुपमध्ये किती कॉईल्स येतात ते माहीत पडते. पण वेव्ह वाइंडिंगमध्ये तसं नाही आहे. वेव्ह वाइंडिंगमध्ये ए बरोबर 2, म्हणजे जेवढ्याही कॉईल असेल, 12 असू द्या, 24 असू द्या, 36 असू द्या, त्या 2च भागामध्ये डिवाईड होतील. अर्ध्या कॉईल एका सिरीजमध्ये आणि अर्ध्या कॉईल अजून दुसऱ्या सिरीज ग्रुपमध्ये. 2च ग्रुप बनतील तिथं कॉईलचे, म्हणून इथं जेवढ्याही कॉईल असेल त्याला कितीनं डिवाईड करायचं आहे? 2नं. आता इथं मी तुम्हाला कॉईलचं उदाहरण घेऊन समजून सांगितलेलं आहे, पण ह्याच कॉईलच्या जागी जर म्हटलं असतं नंबर ऑफ कंडक्टर, तर काहीच फरक नसता. इथं Z/P आलं असतं आणि इथं Z/2 आलं असतं, बस. ठीक आहे. आणि आता इथे आपल्याला विचारलेलं आहे असं काहीच नाही आहे, आर्मेचर वेव्ह वगैरे काहीच नाही विचारलेलं आहे, म्हणजे वेव्ह आहे की लॅप आहे. तर पण आता आपल्याला ऑप्शन्स पाहावं लागेल. तर 3Z, Z, 2Z/P, Z/P. तर राईट आन्सर आहे आपलं Z/P, हे वालं. ठीक आहे, जे राईट आहे. कसं राईट आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. द नंबर ऑफ सेगमेंट इन कॉम्युटेटर इज इक्वल टू द नंबर ऑफ, बोला काळा तोंडाच्या बाहेर. ऑप्शन वाचायच्या पहिलेच आपल्याला आन्सर आलं पाहिजे. फील्ड कॉईल नाही, आर्मेचर कॉईल. जेवढ्या आर्मेचर कॉईलची संख्या असेल तेवढ्याच कॉम्युटेटर सेगमेंटची संख्या असेल. नंबर ऑफ सेगमेंट हे लिहिलेलं आहे, आपण माहीत आहे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा. नंबर ऑफ कॉईल्स इज इक्वल टू नंबर ऑफ सेगमेंट. जर 12 सेगमेंट असेल तर 12 कॉईल असेल, 24 कॉईल असेल तर 24 सेगमेंट असेल. कसंही करा, एकच आहे. देन पुढे जाऊ आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. The open circuit characteristics of DC generator is also called its. ओपन सर्किट कॅरेक्टरिस्टिक्सलाच मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स असे सुद्धा म्हणतात. तर मॅग्नेटिक, इंटरनल, एक्सटर्नल, नन ऑफ दिस. राईट आन्सर याचं मॅग्नेटिक कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे. पुढे, द इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन इज टू शिफ्ट द मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस टुवर्ड. म्हणजे पहा, क्वेश्चन्स काय म्हणते आहे, इफेक्ट ऑफ आर्मेचर रिॲक्शन, म्हणजे जो आर्मेचर रिॲक्शनचा इफेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये इज टू शिफ्ट द मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस. मॅग्नेटिक न्यूट्रल ॲक्सिस म्हणजे MNA. तर हा जो MNA आहे हा शिफ्ट होतो टुवर्ड्स, म्हणजे कोणत्या दिशेकडे, कोणाकडे शिफ्ट होतो. तर तुम्हाला माहीत आहे की आता इथे जनरेटर आहे की मोटर आहे हे सांगितलेलं नाही आहे क्वेश्चन्समध्ये. तर आता ते आपल्याला ऑप्शन वाचल्यावर क्लिअर होईल. पण एक गोष्ट, जसा क्वेश्चन वाचला तसा कन्सेप्ट आठवला पाहिजे की जनरेटरमध्ये जो आहे MNA हा आर्मेचर फिरण्याच्या दिशेने पुढे सरकतो, ओके, आणि मोटरमध्ये त्याच्या उलट आहे, म्हणजे आर्मेचर फिरण्याच्या विरुद्ध दिशेने पुढे सरकतो. ठीक आहे. तर डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ जनरेटर, तर अगदी बरोबर आहे. जे काही रोटेशन ऑफ जनरेटरची डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला तो पुढे सरकतो. सेम डायरेक्शन, काहीची सेम डायरेक्शन ते माहीत नाही आहे, क्लिअर होत नाही. डायरेक्शन ऑफ मॅग्नेट, काही सेम डायरेक्शन देणारे सुद्धा विद्यार्थी आपल्याला भेटतील. दुसरं ऑप्शन आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, नाही. आणि द अपोजिट डायरेक्शन, तर अपोजिट डायरेक्शन नाही आहे. हे अपोजिट डायरेक्शन असतं पण हे मोटरसाठी. ठीक आहे. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. नेक्स्ट क्वेश्चन वाचा आणि आन्सर काढा. पहा काय म्हणते आहे क्वेश्चन्स. इन DC generator the polarity of interpole relative to that of the main pole. DC जनरेटरमध्ये पोलॅरिटी जी राहते इंटरपोलची ती कशाशी रिलेटेड राहते, कशी रिलेटिव्ह राहते, मेन पोलची. तर तुम्हाला माहीत आहे, परत DC जनरेटर म्हटलेलं आहे. ज्या साईडनं इंटरपोल आपला शिफ्ट होतो, जसं आर्मेचर फिरण्याच्या पुढच्या दिशेनं शिफ्ट होतो, तर आपल्याला जे आहे म्हणजे जे इंटरपोलची पोलॅरिटी आहे ते सुद्धा त्याच प्रकारे ठेवायची असते. म्हणजे आर्मेचर फिरण्याच्या दिशेने जो पुढचा मेन पोल असेल
आर्मेचर फिरण्याच्या दिशेने जो पुढचा मेन पोल असेल तीच पोलॅरिटी इंटरपोलची राहते. जर पुढचा पोल एन असेल तर इंटरपोलसुद्धा एन पोलच राहणार. पण हे जनरेटरमध्ये आणि आपल्या मोटरमध्ये याच्या अपोजिट. ठीक आहे, म्हणजे आर्मेचर फिरण्याच्या विरुद्ध दिशेने जो पोल असेल, मागचा पोल असेल त्याच्या दिशेने राहतो इंटरपोलची पोलॅरिटी. तर पहिलं ऑप्शन म्हणते आहे इट इज अपोजिट टू दॅट ऑफ द नेक्स्ट मेन पोल इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. डायरेक्शन ऑफ रोटेशनच्या जो नेक्स्ट पोल आहे त्याच्या अपोजिट राहते, तर चुकीचं आहे, अपोजिट नसते. इज सेम ॲज द पोलॅरिटी ऑफ द, आता इथं जनरेटर म्हटलंच आहे ऑप्शनमध्ये पहिल्याच ठिकाणी, तर काही विशेष नाही राहिलेला आहे. जनरेटर म्हटलं तर पुढच्या दिशेनं. सेम ॲज द पोलॅरिटी ऑफ द मेन पोल बिहाइंड इट कन्सिडरिंग द डायरेक्शन ऑफ रोटेशन. तर बरोबर आहे, डायरेक्शन ऑफ रोटेशन जी कन्सिडर केलेली असेल आणि त्या डायरेक्शनला जो मेन पोल असेल त्याच्या बिहाइंड मागं म्हणजे सेम इंटरपोलची पोलॅरिटी राहते. ठीक आहे, सेम अरे एक मिनटं, बिहाइंड म्हटलेलं आहे इथं, अहेड पाहिजे होतं आपल्याला, सॉरी. इज द सेम ॲज द पोलॅरिटी ऑफ द नेक्स्ट मेन पोल अहेड इन द डायरेक्शन ऑफ रोटेशन. अहेड म्हणजे पुढच्या पोलर, बिहाइंड म्हणजे मागच्या. या शब्दावर फोकस नव्हता केला मी थोडासा, जाहीर माफी मागतो. आपल्याला राईट आन्सर पाहिजे ऑप्शन नंबर सी. थोडीशी गलती, बरोबर, सगळा सत्यानाश होऊन जाते. बरोबर, ऑप्शन्स लक्षात ठेवा. इथं बिहाइंड आहे, बिहाइंड म्हणजे मागच्या पोलवर, आणि इथं आहे अहेड, आपल्याला पाहिजे असते अहेड पुढच्या पोलवर, जे मी तुम्हाला एक्सप्लेनेशनमध्ये सांगितलेलं आहे. तर नन ऑफ दिस, तर याचं राईट आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, पुढच्या पोलवर अवलंबून असते. पुढे, इन ॲन आर्मेचर वाइंडिंग इज कनेक्टेड इन. आता पहा, हा सुद्धा एक ट्रिकी क्वेश्चन्स आहे. तुम्हाला माहीत आहे आर्मेचर वाइंडिंग हे क्लोज टाईपची वाइंडिंग असते, त्याच्यामुळे याचं आन्सर जे आहे, खूप सारे मुलं किंवा पेपर घेतो मी तेव्हा पाहतो ते कांट बी डिटरमाइन असं सांगतात, पण ते बरोबर नाही आहे. तुम्हाला माहीत असेल, आताही तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा 24 कॉईल होत्या आणि 4 पॅरलल पाथ केले आपण त्याचे, तर तेव्हा काही ज्या 6 कॉईल येतात, 24/4 केले तर 6, तर 6 कॉईल पहिले आपण सिरीजमध्ये लावतो. असे 4 ग्रुप तयार होतात आणि मग ते ग्रुप आपण पॅरललमध्ये कनेक्ट करतो, म्हणून ते कनेक्शन सिरीज और पॅरलल दोन्ही होते. तर आयदर सिरीज और पॅरलल हे त्याचं राईट आन्सर. ना पॅरलल ना सिरीज, आयदर सिरीज और पॅरलल, म्हणजे सिरीजमध्ये असेल किंवा मग पॅरललमध्ये असेल किंवा मग कंपाऊंडसुद्धा असते. पण इथे दिलेल्या ऑप्शनमध्ये जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी. तर हे बारकावे आहेत क्वेश्चन्समधले, तर लक्षात ठेवा. पुढचा क्वेश्चन आहे द वाइंडिंग ऑफ अ DC. हा इथं शब्द आहे डी नी DC. द वाइंडिंग ऑफ अ DC machine. DC machine is said to be full pitch winding when. फुल पिच वाइंडिंग, DC मशीनच्या वाइंडिंगला फुल पिच वाइंडिंग केव्हा म्हणतात? सगळ्या परत जगाला माहीत आहे, तुम्हाला माहीत असेलच, ओके, की पोल पिच आणि जो कॉईल स्पॅन आहे तो जर इक्वल असेल तर तेव्हा त्या वाइंडिंगला आपण फुल पिच वाइंडिंग म्हणतो, आणि जर कॉईल स्पॅन हा पोल पिचपेक्षा कमी असेल तर त्याला आपण शॉर्ट पिच वाइंडिंग म्हणतो. तर वाइंडिंग पिच, आता कॉईल पिच म्हणा किंवा वाइंडिंग पिच म्हणा, एकच अर्थ झाला. तर वाइंडिंग पिच इज इक्वल टू पोल पिच. पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, जास्त टेन्शन घेण्याची गरज नाही आहे आणि घेऊही नका. एकदम चिल्लर क्वेश्चन आलेला आहे, ओके. म्हणजे कसं पेपरमध्ये जे 50 क्वेश्चन असतात आणि तुम्ही सॉल्व करता करता म्हणजे 4-5 कठीण नंतर एखादा सोपा क्वेश्चन येऊनच जाते तुम्हाला, तशातलाच हा आहे. म्हणजे तुम्हाला फील करते की नाही मला काहीतरी येते बा, ओके. तसाही पेपर काही सोपाच येणार आहे, म्हणजे शक्यता त्याच आहे ट्रान्सफरनुसार. तर जास्त घाबरून जाऊ नका, पहिले हेच करा. इन लॅप वाइंडिंग द नंबर ऑफ पॅरलल पाथ आर. तर लॅप वाइंडिंगमध्ये पॅरलल पाथ किती असतात? A बरोबर P. हे तर मी आताच या लेक्चरमध्ये 4 वेळेस सांगून चुकलेलो आहे की A बरोबर P. पुढचा क्वेश्चन आहे विच जनरेटर इज युजफुल फॉर चार्जिंग ऑटोमोबाईल बॅटरी. आता ऑटोमोबाईल बॅटरीला जर चार्ज करायचं असेल तर कॉन्स्टंट व्होल्टेजची गरज असते, आणि कॉन्स्टंट व्होल्टेजसाठी आपण यूज करतो आहे शंट जनरेटर किंवा कंपाऊंड जनरेटर. तर कंपाऊंड जनरेटरसुद्धा आपल्याला देते. आता इथं ऑप्शन जर पाहिलं तर सिरीज म्हणते आहे, चुकीचं आहे. डिफरेन्शियल म्हणते आहे, चुकीचं आहे. देन तिसरं ऑप्शन आहे शंट जनरेटर, आणि चौथं ऑप्शन आहे लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. आता लॉंग शंटमधला कोणता प्रकार आहे, डिफरेन्शियल आहे की क्युम्युलेटिव्ह आहे, ते क्लिअर नाही आहे, बरोबर. त्याच्यामुळे इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. आणि तो देऊ शकत नाही एक्झामिनर. जर त्यांना दिलं की लॉंग शंट क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर, तर दोन्ही ऑप्शन्स बरोबर आहे. मग अशा वेळेसमध्ये ऑप्शन्स बोथ पाहिजेच, जे काही असेल, समजा 5 जर ऑप्शन असेल तर. नसेल तर मग ते जग जाहीर आन्सर हेच आहे शंट जनरेटर. हे प्रायोरिटी देऊन आन्सर मार्क करून द्या, ठीक आहे. पण ते बरोबर येईल की नाही याची काही गॅरंटी नाही आहे. द जनरेटर यूज फॉर अ नॉर्मल लाईटिंग अँड पॉवर सप्लाईज. आता नॉर्मल लाईटिंगसाठी आणि पॉवर सप्लायसाठी कोणता जनरेटर यूज केला जातो असं आपल्याला इथं यांनी विचारलेलं आहे. तर जनरेटर यूज फॉर अ नॉर्मल लाईटिंग अँड पॉवर सप्लाय. तर पहिला ऑप्शन म्हणतो आहे DC शंट जनरेटर, जे आताच आपण पाहिलेलं की बॅटरी चार्जिंगसाठी यूज होते. तर सिरीज जनरेटर, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटर आणि डिफरेन्शियल कंपाऊंड जनरेटर. तुम्ही उत्तर काढलेलं असेल,
मोस्ट ऑफ द मुलांनी याचं उत्तर ऑप्शन नंबर ए काढलेलं असेल की शंट जनरेटर हे कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर आहे, तर याचा उपयोग जो आहे तो आपण लाइटिंग लोडसाठी करू. बरोबर आहे, लाइटिंग लोडसाठी तुम्ही शंट जनरेटरचा उपयोग करू शकता. पॉवर जनरेटर पॉवर सर्किटसाठी म्हणजे पॉवर सप्लायसाठी सुद्धा करू शकता. प्रॅक्टिकली 100% बरोबर आहे. पण त्याच्यासोबत मी आताही थोड्या वेळा अगोदर सांगितले की तुम्ही क्युम्युलेटिव्ह कंपाऊंडचा सुद्धा वापर करू शकता. दोन्ही क्वेश्चन्स सोबत घेण्याचं कारण काय आहे मागं पुढे, की जर तुम्हाला बॅटरी चार्जिंगसाठी विचारलं तुम्ही आन्सर सांगायचं डोळे मिटून शंट जनरेटर, बरोबर, जे ऑप्शनमध्ये शंट जनरेटरच असेल. पण जेव्हा असा क्वेश्चन येईल आणि तुम्हाला नॉर्मल लाइटिंग आणि पॉवर सप्लाय विचारेल तेव्हा तुम्हाला प्रायोरिटी द्यायची आहे क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड जनरेटरला. क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड, तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, ए नाही. तर हे बारकावे आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, जिथं तुमच्या मिस्टेक होऊ शकतात. द वाइंडिंग डन ऑन द कॉम्युटेटर इज, कॉम्युटेटरवर कोणती वाइंडिंग केलेली असते. आपण जरा ऑप्शनवर लक्ष देऊ. लॅप वाइंडिंग, व्हेव वाइंडिंग, लॅप अँड व्हेव वाइंडिंग, बोथ, नायदर लॅप नॉर व्हेव वाइंडिंग. म्हणजे ना लॅप असते ना व्हेव असते, लॅप आणि व्हेव दोन्ही असते, आणि लॅप वाइंडिंग ऑर व्हेव वाइंडिंग. पहा आता असे ऑप्शन्स आहे मित्रांनो की तुम्ही म्हणजे विचार करायला भाग पडेल, पाय घासून आत्महत्या करायची वाटेल आपल्याला जर ऑप्शन्स पाहिले तर. आता क्वेश्चन्सचं जी जादूच पहा कशी आहे, म्हणजे थोडंसं R&D करणं पण गरजेचं आहे या क्वेश्चन्सवर. म्हणजे तुम्ही म्हणता ना बरोबर, तर एक्झामिनर कसा क्वेश्चन विचारतो ते पहा. द वाइंडिंग डन ऑन द कॉम्युटेटर इज, कोणती वाइंडिंग करतात कॉम्युटेटर, तुम्ही सांगा बरं. कधी शिकलो आपण कॉम्युटेटर कोणती वाइंडिंग करतात म्हणून. कॉम्युटेटरवर कोणतीच वाइंडिंग नाही होत. वाइंडिंग होते ही आर्मेचर कोअरवर, आर्मेचरवर, कॉम्युटेटरवर होत नाही. कॉम्युटेटरवर होते त्याचे कनेक्शन्स, तेही रायझरसोबत, ओके, रॉकरआर्मसोबत कनेक्शन्स होतात, डायरेक्ट सेगमेंटसोबत नाही. सेगमेंटला एक पट्टी असते त्याला आपण रॉकरआर्म म्हणतो आहे, त्याच्यावर ते होतात, बरोबर. पण कॉम्युटेटरवर कोणतीही वाइंडिंग नसते. ठीक आहे, इथं तेच अर्थ आहे ना. पहा ना, कॉम्युटेटरवर केलेली वाइंडिंग आहे, रिकामी जागा केलेली वाइंडिंग आहे. द वाइंडिंग डन ऑन द कॉम्युटेटर इज, कोणती वाइंडिंग कॉम्प्युटर करतात. तर जो थोडासा विचार करणारा विद्यार्थी आहे ना, तो याचा आन्सर डिस मार्क करते ना. नाहीतर कारण की तो असाच विचार करेल ना की कॉम्प्युटरवर कोणतीच वाइंडिंग नसते, ते तर आर्मेचरवर असते. तर याचा आन्सर नायदर लॅप नॉर व्हेव, म्हणजे ना लॅप असते ना व्हेव असते, असं तो आन्सर मार्क करेल, पण जे चुकीचं आहे. बरं, मग पुढचा. मग आता एखादा विद्यार्थी आन्सर मार्क करेल सी, लॅप आणि व्हेव वाइंडिंग बोथ. तर पहा मित्रांनो, एकाच कॉम्प्युटरवर दोन्ही असतात का. एक तर लॅप असेल और व्हेव असेल. तर इथं जो अँड शब्द टाकलेला आहे ना, हा सुद्धा चुकीचा आहे. पण ते आता पॉसिबलच नाही आहे. एक्झामिनरला तुम्ही काही म्हणूच शकत नाही आहे. तो जे म्हणन ते पूर्व दिशा, बरोबर. तर इथे ॲक्च्युली पाहिजे होता ऑर, आणि तो ऑर दिला असता तर तुम्ही आणखी बेटरली क्लिअर झाले असते. तो याची इच्छा होते की तुम्ही दोनपैकी एक आन्सर दिलं पाहिजे इकडे, नाही तर मग डी दिलं पाहिजे, बरोबर. जे तुम्ही थोडंसं रिव्हिजनमुळे, चांगल्या क्लासेसमुळे नाही मारू शकले, बरोबर, तर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवलं की नाही, मग आता अशा केसमध्ये मग डोकं कसं लावायचं, बरोबर. तर ते थोडी रिस्कच आहे. पण कुठेतरी क्वेश्चनमध्ये बा फिरवलेलं आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे, की जाणून बुजून म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे, फिलिंग्स आल्या पाहिजे की नाही इथं हा ना एक जाल आहे आपल्यासाठी, की आपण याचा आन्सर नायदर लॅप ऑर व्हेव मारलं पाहिजे, बरोबर. पण इथं अशा केसमध्ये तुम्हाला विचार करावा लागेल की बा तो जो म्हणायचा आहे आता तो कळलाही पाहिजे आपल्याला, आणि आपण केलेला विचार बरोबरही आला पाहिजे. नाही तर नेक्स्ट टाईम आपण हा मार्क करू आणि तो मग राईट कन्सेप्टनुसार सांगेल की नाही कुठं वाइंडिंग असते, कोणती असते, म्हणजे इकडूनही गेलो तिकडूनही गेलो. ठीक आहे, इकडे आर, इकडे विहीर, तिकडे आग, असं काहीतरी म्हटलं जाते, बरोबर. तर तसंच इथं काहीतरी आहे. तर लॅप आणि व्हेव बोथ, त्या बोथहीमध्ये हे सुद्धा चुकीचं आहे. अँड तिथं पाहिजे होतं ऑर. पण म्हणून सांगतोय ना की ना क्वेश्चन धड आहे ना त्याचे ऑप्शन धड आहे, बरोबर. असे हे क्वेश्चन सेट करतात जाणून बुजून, बरोबर, की तुमचा स्कोर कमी आला पाहिजे. कारण त्यांना स्टुडंट हे एलिमिनेट करायचे आहे, सगळेलेच नाही घ्यायचं आहे. द 4 पोल DC जनरेटर 1800 RPM रनिंग ऑन द फ्रिक्वेन्सी ऑफ करंट इन आर्मेचर. पहा, 4 पोलचा जनरेटर आहे, 1800 RPM तो रन करत आहे. द फ्रिक्वेन्सी ऑफ करंट इन आर्मेचरमध्ये करंटची फ्रिक्वेन्सी तुम्हाला विचारलेली आहे. तर काही प्रॉब्लेम नाही, सांगू शकतो आपण आर्मेचरमध्ये. पण DC जनरेटरच्या आउटपुटमध्ये फ्रिक्वेन्सी नाही सांगू शकत आपण, कारण की DC जनरेटर हा DC सप्लाय देतो आहे. ऑब्व्हियसली DC आहे तर DC जनरेटर DC सप्लाय देणार आहे. पण त्याच्यामध्ये जो जनरेट होणारा सप्लाय आहे तो AC आहे, त्याला तर फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे पहा क्वेश्चन्सला कसं फिरवलेलं आहे, बरोबर. आहे सोपाच, सरळ तेच म्हटलं असतं ना, 3 फेज इंडक्शन मोटरची फ्रिक्वेन्सी काढा, 3 फेज जनरेटरसाठी फ्रिक्वेन्सी काढा, तर लक्षात लवकर आलं असतं. ते इथे फ्रिक्वेन्सी काढायची आहे. तर F बरोबर NP/120 हा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे. तर N किती आहे 1800 गुणेला P किती आहे आपल्याकडे, पोल 4 पोल आहेत, भागेला 120. हा 0 हा 0 झाला कॅन्सल, 4 1 4, 4 3 12, 3 1 3, 3 6 18, आणि या 6 वर 1 0,
तर हे झाली फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स. आता ऑप्शन चेक करा, 25, 30, 50 ऑप्शन आहेच नाही. मग 50 मारता का? नाही. नन ऑफ दिस आहे ऑप्शनमध्ये. तर राईट आन्सर हे याचं ऑप्शन नंबर डी. एक सेकंद सेव्ह करू द्या फाईलला. पुढे, विच DC मोटर इज प्रिफर्ड फॉर अ क्रेन अँड हॉइस्ट. क्रेन आणि हॉइस्टसाठी कोणती मोटर प्रिफर करतात माहीत आहे तुम्हाला? शंट मोटर, क्युम्युलेटिव्ह कंपाऊंड मोटर, सिरीज मोटर, एनी ऑफ दिस. क्रेन आणि हॉइस्ट, तर याचा आन्सर आहे राईट सिरीज मोटर. ठीक आहे. देन पुढे, अ कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर हॅज. कॉन्स्टंट व्होल्टेज म्हणजे असा जनरेटर जो कॉन्स्टंट व्होल्टेज तुम्हाला देत आहे, त्याच्या बाबतीत आपल्याला क्वेश्चन विचारला आहे की त्याची मिनिमम एफिशियन्सी असते, मिनिमम करंट कॅपॅसिटी असते, लो इंटरनल रेजिस्टन्स असतो, हाय इंटरनल रेजिस्टन्स असतो. याचा आन्सर काढताना खूप सारे मुलं याचा आन्सर हे काढतील की मिनिमम करंट कॅपॅसिटी. तर ते चुकीचं आहे. मिनिमम करंट कॅपॅसिटी त्याचा आन्सर नाही आहे. त्याचं आन्सर आहे लो इंटरनल रेजिस्टन्स. आता हा जो लो इंटरनल रेजिस्टन्स म्हटलेला आहे, ॲक्च्युली शंट फील्ड जे असते त्याचा रेजिस्टन्स जास्तच असतो. पण त्यांनी काय केलेलं आहे, ॲक्च्युली जनरेटरच्या बाबतीत सांगितलं, म्हणजे जो आर्मेचर असतो त्याच्या बाबतीत. आता सगळ्याच आर्मेचरमध्ये, सगळ्या जनरेटरमध्ये आर्मेचर रेजिस्टन्स हा कमीत कमीच असतो. फक्त विनाकारण कुठेतरी क्वेश्चन्सला फिरवफारव केलेला आहे इथं. तर इथं तुम्हाला डायरेक्टली आन्सर लक्षात ठेवायचा, जास्त त्याच्या कन्सेप्टकडे जाऊ नका. कॉन्स्टंट व्होल्टेज जनरेटर जर असेल तर डायरेक्टली तुम्ही आन्सर पाठ करून ठेवचा लो इंटरनल रेजिस्टन्स. आणि तेवढं आता इथे वेळ नाही आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन देण्यासाठी. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज यूज ॲज अ बूस्टर इन DC सप्लाय डिस्ट्रीब्युशन. DC सप्लाय डिस्ट्रीब्युशनमध्ये बूस्टर म्हणून काय यूज केले जातात? लक्ष ठेवा. आता बारकाईनं पहा. सिरीज जनरेटर, शंट जनरेटर, ओव्हर कंपाऊंडेड जनरेटर आणि फ्लॅट कंपाऊंडेड जनरेटर. खूप सारे मुलं याचा आन्सर सिरीज जनरेटरच मार्क करतील. खूप सारे, कारण तुम्हाला माहीत आहे सिरीज जनरेटरच्या ॲप्लिकेशनमध्ये एकच येते ॲज अ बूस्टर. बरोबर आहे. तर लकीली तो तुमचा बरोबर आला. ठीक आहे. पण याच क्वेश्चनमध्ये जर जादू फिरवली असती तर थोडीशी, तर तुमचं आन्सर चुकलं असतं. या क्वेश्चनमध्ये फक्त एक शब्द टाकायला पाहिजे होता, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज यूज ॲज अ बूस्टर इन लॉंग डिस्ट्रीब्युशन लाईन. लॉंग DC सप्लाय, लॉंग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. एक शब्द का टाकला असता लॉंग, ते हे वरून हे उत्तर झालं असतं तुमचं, ओव्हर कंपाऊंडेड. बरोबर. तर लक्षात ठेवजा, जर लॉंग आलं तर तुम्हाला आन्सर सिरीज नाही, ओव्हर कंपाऊंडेड द्यायचा आहे. कारण लॉंग ट्रान्समिशन लाईन आहे तर जास्त लॉस आहे, आणि हा लॉस भरून काढण्यासाठी तिथं बेस्ट आहे ओव्हर कंपाऊंडेड DC जनरेटर. ठीक आहे. पुढे, हाऊ मॅनी मॅग्नेटिक पोल्स आर देअर इन द सिम्पल DC मशीन. एका सिम्पल DC मशीनमध्ये किती पोल्स असतात? आता ते थोडी माहिती आहे आपल्याला किती पोल्स असतात. 2ही असू शकतात, 4ही असू शकतात, 6ही असू शकतात. पण क्वेश्चन विचारण्याचं स्वरूप कसं आहे त्याला म्हणायचं आहे सर्वसाधारण. बरोबर. तर सर्वसाधारण किती पोल्स असतात? 4 पोल असतात. बरोबर. आता हा क्वेश्चन असा विचारण्याजोगता आहे की सर्वसाधारण माणसं पायामध्ये किती चपला घालतात? तर ऑब्व्हियसली 2 पायामध्ये 2च चपला घालतात. एखादा क्वचितच माणूस दिसेल तुम्हाला की त्याची एखादी चप्पल हरपली असेल, तो एक चप्पल घेऊन चालला आहे, तो सोडून देईल, ते बिना चप्पलचं जात असेल. बरोबर. अशाच टाईपचा हा क्वेश्चन्स आहे की मोस्ट ऑफ द ज्या मशीन्स आपल्याला भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला 4च पोल भेटतात सर्वसाधारण. ओके. तर इथे राईट आन्सर आहे याचा ऑप्शन नंबर 4. तो 2 नाही. तुम्ही 2 सुद्धा मार्क करतात. जेवढेही चुकीचे विद्यार्थी आहेत ते सगळे बाहेर निघा, म्हणजे इम्प्रूव्हमेंट करा. चुकीच्या डोक्यातून जे उत्तर तुमच्या डोक्यात फिट आहे त्याला दूर करा. थिन वायर अँड मोर टर्न्स. थिन वायर म्हणजे बारीक वायर, आणि मोर टर्न्स म्हणजे जास्त वेळे. फाउंड इन विच ऑफ द फॉलोइंग वाइंडिंग. कोणत्या वाइंडिंगमध्ये असते? शंट वाइंडिंग. सिम्पल आहे. शंट वाइंडिंग जी आहे ती बारीक तारेची जास्त वेळेची असते. तर जास्त डोकं लावायची गरज नाही आहे. सिम्पल आन्सरचं, सिम्पल क्वेश्चनचं उत्तर सिम्पलच विचार करायचा. ठीक आहे. पण केअरफुली, चुकला नाही पाहिजे. 466. फॉर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स अराउंड द आर्मेचर. भाऊ दम आहे या क्वेश्चनमध्ये. आता या आर्मेचरच्या अराउंड जे युनिफॉर्म फ्लक्स आहे ते प्रोड्यूस करण्यासाठी, डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी काय केलं जाते म्हणते? तर योक हा इन्स्टॉल केला जाते. तर ते तर भाऊ योक तर त्याचं काम नाही आहे. योकचं हे इंटरनल पॉर्टला आधार देणे, मॅग्नेटिक पाथ कंप्लीट करणे हे त्याचं काम आहे. पोल शू आर इन्स्टॉल. पोलच्या समोरचा जो भाग आहे तो इन्स्टॉल केलेला असतो. फील्ड वाइंडिंग आर इन्स्टॉल. फील्ड वाइंडिंग तर ऑब्व्हियसली आता फील्ड वाइंडिंग असेल तर चुंबकीय क्षेत्र तयार होईल. आणि चौथा ऑप्शन आहे स्ट्रॉंग मॅग्नेटिक पोल्स आर इन्स्टॉल. तर हे 2 ऑप्शन तर कटले. बरोबर. राहिली फाईट आता B आणि C मध्ये. तर 50-50 आहे. अर्ध्या लेकरेला हे आन्सर वाटेल की फील्ड वाइंडिंगच पाहिजे बा, कारण फ्लक्स तयार करायसाठी युनिफॉर्म फ्लक्स पाहिजे, तर फ्लक्सच तयार. त्यांना ते फ्लक्स तयार करायसाठी म्हटलंच नाही आहे, त्यानं म्हटलं युनिफॉर्म शब्द, की त्याला एक
एका त्या मशीनमध्ये युनिफॉर्म एक सगळ्या भागामध्ये एकसारखं फ्लक्स तयार करायचा आहे आणि त्याच्यासाठीच त्याच्यामध्ये पोल शूचा समोरचा भाग बसवलेला असतो. पोल शूचं काम आहे मॅग्नेटिक फील्डला कमीत कमी रिलक्टन्स प्रोव्हाइड करणं, फ्लक्स डिस्ट्रीब्युशन प्रॉपरली करणं, म्हणजेच युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्युशन करणं, ठीक आहे, चुंबकीय क्षेत्राला स्प्रेड करणं. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे NEDC द पोलॅरिटी ऑफ द इंटरपोल यूज इन द DC जनरेटर. इंटरपोलची पोलॅरिटी आता सांगितले तुम्हाला NEDC मशीनमध्ये. NEDC म्हटलं आता मशीन तर हा शब्द गायबच झाला आहे तिथचा, ठीक आहे. तर NEDC जनरेटर इथं ऑप्शन मराठीमध्ये दिसत आहे मला जनरेटर, तर मे बी इथं माझ्या टायपिंग मिस्टेकमध्ये स्टाफच्या काही असेल फॉल्ट. NEDC जनरेटर, तर DC जनरेटरमध्ये जे आहे ती इंटरपोलची पोलॅरिटी ही आर्मेचर फिरण्याच्या दिशेनं, मग अशी तर झाला वाटते हा क्वेश्चन्स, बरोबर आहे. तर आर्मेचर फिरण्याच्या पुढच्या दिशेवर अवलंबून असते. तर हा रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे आजच्या लेक्चरमध्ये. तर सेम ॲज द पोलॅरिटी ऑफ द प्रिव्हियस पोल चुकीचा आहे. सेम ॲज द पोलॅरिटी ऑफ द नेक्स्ट पोल इन राउंडिंग डायरेक्शन म्हणजे फिरणाऱ्या डायरेक्शन, लाईक द नॉर्थ पोल, लाईक द साऊथ पोल. राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. In running condition, because of a DC machine erosion, the carbon brush gets shorter. म्हणजे ड्युरिंग द रनिंग कंडिशन बिकॉज ऑफ द DC मशीन इरोजन म्हणजे घर्षण, समजा जे काय आहे, कार्बन ब्रश गेट शॉर्टर, जो कार्बन ब्रश आहे तो शॉर्ट होतो. सो दॅट द लेंथ डू ब्रशेस नीड टू बी चेंज. द ब्रशेस जे आहे ते कधी चेंज केले पाहिजे असं त्यांनी इथं विचारलेलं आहे. तर इथं काय म्हटलेलं आहे, शॉर्टर, बरोबर, म्हणजे ते ब्रशेस काय केलेले आहे, घासलेले आहे. ओके, आता इथे आपल्याला खूप फरक होतो. शॉर्टर रिमेनिंग वगैरे म्हटलं असतं तर मग आता इथे आन्सर आहे असं, जे ब्रश आहे त्याचे 3 भाग जर केले आपण, 1 2 3, तर तिन्ही सारखे भाग पाहिजे. तर त्या 3 भागापैकी जेव्हा 2 भाग हे घर्षण करून झालेले आहे आणि फक्त एकच भाग शिल्लक आहे तिसरा, बरोबर, म्हणजे 3 भागापैकी असं लिहितात त्याला. 3 म्हणजे खाली हे झाले टोटल भाग, आणि या 3 भागापैकी टोटल 2 भाग जे आहे ते घर्षण झालेले आहे, त्यांचं इरोजन झालेलं आहे, तेव्हा ब्रश हे बदलून टाकले पाहिजे. ठीक आहे. तर इथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, 2:3 ऑफ द ओरिजिनल. काही ठिकाणी याचा आन्सर 1/3 सुद्धा दिलेला आहे. तर हे 1/3 तेव्हा आहे जेव्हा ब्रश शिल्लक किती आहे असं विचारलेलं असेल. ठीक आहे. डायनामो इज अ मशीन हुज वर्क इन, असे क्वेश्चनसुद्धा महाट्रान्सकोमध्ये आलेले आहे डेफिनेशनवर, की जनरेटरची डेफिनेशन काय आहे किंवा मोटरची डेफिनेशन काय आहे. आता डायनामो म्हटलेलं आहे इथं. तर डायनामो म्हणजे काय, तर DC जनरेटर, आणि DC जनरेटर काय करते, मेकॅनिकल पॉवरचं रूपांतर DC इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये करते. कन्वर्टिंग लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, कन्वर्टिंग हाय रेजिस्टन्स, कन्वर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टिंग टू इलेक्ट्रिकल एनर्जी. सिम्पल क्वेश्चन होता, पटापट ऑप्शन वाचलेले आपण त्याचे. स्पीडसुद्धा ठेवत चला रीडिंगमध्ये, जे सोपे सोपे क्वेश्चन्स आहेत तिथे. तर मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. आणि आजचा लास्ट क्वेश्चन आहे, विच टाईप ऑफ सोर्स इज नॉट यूज फॉर अ सेपरेट एक्सायटेशन. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या जनरेटरला सेपरेटली एक्साईट करता तेव्हा पुढीलपैकी कोणता सोर्स वापरला नाही पाहिजे, नॉट यूज. स्टोरेज बॅटरी वापरू शकता, सोलर नाही वापरू शकत, रेक्टिफाईड DC वापरू शकता, DC जनरेटरसुद्धा वापरू शकता. सोलर नाही वापरू शकत आपण, आपल्याला नाही विचारलेलं आहे, नॉट यूज. का बरं सर सोलर यूज करू शकत नाही, एक तर सोलर हा कंटिन्युअसली सप्लाय जनरेट करू शकत नाही, त्याचं व्होल्टेज जे आहे ते कॉन्स्टंट राहणार नाही. डायरेक्ट जर तुम्ही सोलर प्लेटपासून सप्लाय घेतला तर, ठीक आहे. जर इन्व्हर्टरपासून घेतला असेल, इन्व्हर्टर तर तुम्हाला ACच देतो म्हणा आहे, पण स्टॅबिलायझर वगैरे असेल तर मग तुम्ही वापरू शकता, पण तसं डायरेक्टली यूज करू शकत नाही. तर इथे होते आपले हे 470 क्वेश्चन्स, बरोबर. नेक्स्ट लेक्चरला पाहू आपण याच्या पुढचे क्वेश्चन्स. सो थँक्यू, बाय बाय.